हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते, जय भीम सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनेलमध्ये. उन्हाळा म्हटला की लग्न सराई आणि खूप सारे कार्यक्रम समारंभ असतात. तर अशा वेळेस घरच्या घरी आपण स्वस्तात मस्त फ्रूट फेशियल कसं करायचं ते आजच्या व्लॉगमध्ये पाहणार आहोत, म्हणजेच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इथे ना मी काही संत्र्यांच्या साली घेतलेल्या आहेत आणि त्या सुकवल्या होत्या छानपैकी उन्हामध्ये. व्यवस्थित सुकवायच्या, झटकून चाळून पाकडून वगैरे घ्यायच्या, म्हणजे त्याच्यावरचं काही धूळ वगैरे बसली असेल तर सगळी निघून जाईल. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची छान अशी पावडर तयार करून घ्यायची. एकदम फाईन पावडर होणार नाही, साधारणपणे आपल्याला रवाळ अशी पावडर हवी आहे. तर ही तयार झालेली आहे. या पावडरला तुम्ही चाळून देखील घेऊ शकता. आता ही बऱ्यापैकी बारीक झालेली आहे, मी काही चाळत बसत नाही. तर याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर अशाच पद्धतीची आपल्याला ऑरेंज पेलची पावडर तयार करून घ्यायची आहे. संत्र्याच्या सालीची पावडर बाजारामध्ये खूप महाग मिळते आणि जर हीच पावडर आपल्याला घरच्या घरी सहजपणे तयार करता आली तर खूप मस्त होईल. तर असंच मी संत्र्याच्या साली वगैरे मस्तपैकी काढून घेतल्या होत्या, वाळवल्या होत्या आणि मस्तपैकी वाळल्यानंतर त्याची अशी पावडर तयार करून घ्यायची. ऑरेंज पील पावडर यालाच म्हणतात. तर आता यातील मी थोडंसं चमचा, सव्वा चमचा एका वाटीमध्ये काढून घेणार आहे. तर फ्रूट फेशियल करण्यासाठी इथे आपल्याला पहिली संत्र्याच्या सालीची पावडर घ्यायची आहे, साधारणपणे सव्वा चमचा. आता यामध्ये आपल्याला चिमटभर किंवा थोडीशी हळद घालायची. चिमटभर हळद घातलेली आहे मी. आणि यामध्ये आता जे गुलाबरीचं डाबर गुलाबरी म्हणजेच गुलाब जल जे आहे ते यामध्ये घालून घ्यायचे. साधारणपणे चमचा दीड चमचा यामध्ये घालून घ्यायचे. आता ही पावडर जशी या पाण्यामध्ये भिजेल ना तर तशी खूप छान अशी फुलते ही पावडर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पाणी जास्त शोषून घेते. मग तुम्ही यामध्ये गुलाबजल घालू शकता किंवा कच्चं दूध देखील घालू शकता. आता यामध्ये मी 2 ते 3 थेंब पॅराशूट ऑइलचे घातलेले आहेत. आणि यामध्ये आपल्याला क्लिन्झिंग करण्यासाठी कच्चं दूध घ्यायचं आहे. तर घरी जे आपण दूध आणतो त्यातील फक्त कच्चं दूध मी 2 चमचे घेतलेले आहे आणि थोडासा कापूस घेतलेला आहे. आता हे जी संत्र्याची पावडर मी घेतलेली आहे, हळद वगैरे घातलेलं, गुलाबरी घातलेली यामध्ये, म्हणजेच गुलाबजल, यामध्ये मी पाव चमचा बेसन पीठ घातलंय आणि आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता थोडंसं घट्टसर वाटतंय त्यामुळे यामध्ये मी थोडंसं कच्चं दूध घालून घेते आणि पुन्हा एकदा हे जे मिश्रण आहे ते मिक्स करून घेते. फेशियलसाठी काय काय साहित्य लागते याची मी आधी सगळ्यात सुरुवातीला तयारी करून घेते आणि मग नंतर स्टेप बाय स्टेप आपल्याला हे फेशियल कसं घरच्या घरी करता येईल ते आपण करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीनं मी हे मिक्स करून घेतलंय. थोडंसं घट्ट वाटतंय हे, तर त्यामध्ये मी थोडंसं पुन्हा गुलाबजल घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेते. थोडीशी याची कन्सिस्टन्सी ना सैलसरच ठेवायची, म्हणजे हे चेहऱ्याला व्यवस्थित लावता येईल. आता हे व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि आता आपण चेहरा धुवून घेणार आहोत. इथे चेहरा धुवून घेतलाय मी थंड पाण्याने. व्यवस्थित आपण याला कोरडा करून घेऊया. आणि हे जे कच्चं दूध आहे ना, या कच्च्या दुधाने म्हणजे कापसाने हे जे दूध आहे आपल्या चेहऱ्यावरती पूर्णपणे लावून घ्यायचंय आणि सर्क्युलर मोशनमध्ये थोडीशी मसाज द्यायची आहे या कच्च्या दुधाची. त्याने काय होईल, कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं आणि ते आपल्या चेहऱ्याची जी स्किन आहे एकदम आतून डीप क्लीन करतं. मार्केटमध्ये तसं बघायला गेलं तर क्लिन्झिंग मिल्क देखील मिळतं आणि ते थोडंसं महाग असतं. मग जर आपल्याला घरच्या घरी हे असं कच्चं दूध जर भेटत असेल तर आपण घरच्या घरी अशा पद्धतीनं क्लीन्स करू शकतो स्किन. तर आता हे पूर्ण दूध मी कापसाने व्यवस्थित अशा चेहऱ्यावर लावून घेते आणि मग थोड्या वेळाने बोटाला थोडंसं दूध लावून सर्क्युलर मोशनमध्ये मसाज देत चेहरा पूर्णपणे क्लीन करून घेणार आहे. चेहऱ्याला दूध लावल्याबरोबर चेहरा पूर्णपणे हे जे दूध आहे ते ॲब्झॉर्ब करून घेतो आणि मस्तपैकी कच्च्या दुधामुळे एकतर त्वचा डीप क्लीन होते आणि दुसरी गोष्ट खूप छान असं मॉइश्चर होतं, आपल्या स्किनला मॉइश्चर मिळतं. तर आता हे बघा, कच्चं दूध लावल्याबरोबर चेहऱ्यावर थोडंसं तुम्हाला इफेक्ट जाणवत असेल, चेहरा थोडासा व्हाईटिश दिसत आहे. या डोळ्यावरती पण आपण ना असं बोटाने सर्क्युलर मोशनमध्ये अशी मसाज द्यायची. तर साधारणपणे 4 ते 5 मिनिटं अशा पद्धतीने हे पूर्णपणे क्लीन करून घ्यायचंय. तर आता हे क्लीन झालेलं आहे आपली स्किन पूर्णपणे. आता आपला हा जो चेहरा आहे त्याला आपण थंड पाण्याने पुन्हा एकदा धुवून घेणार आहोत.
गार पाण्यात चेहरा धुतलाय, कोरड्या कपड्यांनी पुसून घेतलाय टॉवेलने आणि मस्तपैकी स्किन ना माझी अशी बाउन्सी लागते. खूप असं मस्त असं लहान बाळाची स्किन कशी असते तशा पद्धतीने मला थोडीशी अशी फील व्हायला लागलेली आहे. तर आता याला आपण आता थोडंसं स्क्रबिंग करून घेणार आहोत. तर क्लिन्झिंग झालेलं आहे, तर त्याची नेक्स्ट स्टेप आहे स्क्रबिंग करून घेऊया. जे स्क्रबिंग करण्यासाठी मी वाटीमध्ये जे मिक्सचर तयार करून घेतलेलं, जसं की त्या मिक्सचरमध्ये आहे संत्र्याची साल, पाव चमचा म्हणजे चिमूटभर थोडीशी हळद, गुलाबरी म्हणजेच गुलाबजल आणि थोडंसं कच्चं दूध घालून हे व्यवस्थित मिश्रण मिक्स केलंय. आणि आता हे मिश्रण हाताने आपण अशा पद्धतीने चेहऱ्याला लावून घ्यायचंय आणि गोलाकार पद्धतीने मसाज देत पूर्णपणे स्किन आपल्याला स्क्रब करायची आहे. आता हे जे ऑरेंजचं पील आहे म्हणजे संत्र्याची जी साल आहे त्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये विटॅमिन सी आहे आणि खूप सारे विटॅमिन्स आहेत यामध्ये, आणि म्हणून विटॅमिन सी युक्त फ्रूट फेशियल आपण जर करायचं असेल तर संत्र्याचं सगळ्यात बेस्ट आहे. तर आता यामध्ये ना सुकलेले संत्र्याची साल हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायबर असतं आणि ते आपण जेव्हा स्क्रबिंग करतो चेहऱ्याला तर पूर्णपणे डेड स्किन निघून जाते. जर आपल्या चेहऱ्यावरती काळे डाग, वांग वगैरे असेल तर मग ते देखील हळूहळू कमी होण्यास मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण यामध्ये 2 ते 3 थेंब पॅराशूट ऑइल घातले होते म्हणजे कोकोनट ऑइल. तर कोकोनट ऑइल आपली चेहरा खूप छान अशी मॉइश्चराईज करतं आणि आतमधून पूर्णपणे असं पोषण देतं. तर अशा पद्धतीनं हे सगळं मी मिक्सचर तयार करून त्याचं अशा पद्धतीने स्क्रबिंग करून घेते. तर हे स्क्रबिंग करत असताना ना मिश्रण चेहऱ्यावर लावल्याबरोबर ते थोडं थोडं असं खाली पडतंय, कारण की संत्र्याची साल आहे ना, तर त्यामुळे ते लावताना व्यवस्थित चेहऱ्याला ते असं बसत नाहीये. म्हणून त्यामध्ये मी थोडंसं पाव चमचा बेसन पीठ घातलं होतं का तर थोडंसं बाइंडिंग मिळावं म्हणून. आता हे व्यवस्थित मी क्लीन्स केलंय, चेहरा क्लीन्स केलाय, डोळ्याच्या खाली आपण हे पूर्णपणे असं सर्क्युलर मोशनमध्ये क्लीन करून घ्यायचं. गळा, मान आणि हे जे आपले हात असतात तर ते देखील ह्या स्क्रब जो आहे हा, तर या स्क्रबने आपण क्लीन करू शकतो. पूर्ण असं केल्याने डेड स्किन पूर्णपणे निघून जाते. ब्लॅकहेड्स वगैरे जे असतील ते देखील निघण्यास मदत होतात. पिंपलचे जे काही डाग वगैरे असतील तर संत्र्याची सालचा वापर केल्यामुळे ते कमी कमी होतात. आणि कच्चं दूध सोबतच आपण त्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे, तर कच्चं दूध ना आपल्या चेहऱ्याला खूप छान असं मॉइश्चराईज आणि डीप क्लीन करतं आणि जे कोकोनट ऑइल आहे ते खूप छान असं मॉइश्चराईज करतं आपल्या चेहऱ्याला. तर आता हे व्यवस्थित मी स्क्रबिंग करून घेतलं आणि थोडं जे उरलेलं मिश्रण आहे ते थोडंसं मी गळ्याला लावून घेणार आहे आणि हाताला देखील अशा पद्धतीने लावून पूर्णपणे हात देखील आपण क्लीन करून घ्यायचे. म्हणजे जे आपण ज्यावेळेस स्वयंपाक वगैरे करत असतो तर त्यावेळेस हाताला बऱ्यापैकी वाफ वगैरे लागत असते आणि आपले हात जे आहेत साधारणपणे काळपट पडल्यासारखे वाटतात. तर अशा पद्धतीने हे आपण क्लीन करू शकतो. आता हे सगळं झालेलं आहे आणि आता मी चेहरा आणि गळा, हात वगैरे पुन्हा एकदा व्यवस्थित धुवून घेते. इथे मी थंड पाण्याने पुन्हा एकदा चेहरा धुतला आणि कोरड्या टॉवेलने पुन्हा एकदा पुसून घेतलाय. खूप छान असं मला फील होतंय. खूप बाउन्सी आणि खूप फ्रेश अशी माझी स्किन मला जाणवतीये. तर रेग्युलर हे फेशियल जर तुम्ही केलं ना महिन्यातून एकदा तर खूप छान अशी तुमची त्वचा नितळ वगैरे बनेल, उजळ बनेल आणि हे जे डाग वगैरे असतील ना चेहऱ्यावरती वांगाचे म्हणा किंवा मग पिंपल्सचे वगैरे म्हणा ते कमी होतात आणि चेहरा आपला खूप असा चकाकी येते आपल्या चेहऱ्याला. आता इथे ना मी एक मास्क बनवून घेतलाय. तर या मास्क मध्ये मी काय घातलंय, बेसन पीठ घेतलंय, थोडीशी कॉफी पावडर घेतलेली आहे आणि हे जे गुलाबजल होतं तर ते गुलाबजल घालून घेतलेले आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून थोडंसं सैलसरच केलेलं आहे. आता ब्रश असेल ना तर ब्रशच्या सहाय्याने तुम्ही हे मिश्रण पूर्णपणे चेहऱ्याला वगैरे लावू शकता. तर आता मी हे हातानेच लावते चेहऱ्याला, गळ्याला आणि मानेला वगैरे तुम्ही लावू शकता. तर मानेला मी काय लावत नाही, फक्त चेहऱ्याला आणि गळ्याला लावून घेते. ज्यावेळेस आपण अंघोळ वगैरे करत असतो ना तर त्यावेळेस हे आधी करून बसायचं, तर म्हणजे पूर्णपणे आपली स्किन वगैरे, चेहरा वगैरे, मान आणि गळा पूर्णपणे क्लीन होण्यास मदत होईल. तर आता हे व्यवस्थित मी लावून घेतलंय. डोळ्याखाली देखील गोलाकार पद्धतीने बोटाने व्यवस्थित लावून घेतले. लावत असताना हलक्या हाताने थोडी थोडी आपल्याला मसाज करायची आहे आणि त्यामुळे काय होईल, आपला चेहरा पुन्हा एकदा स्क्रब होईल. आता हे व्यवस्थित मास्क लावल्यानंतर याला आपल्याला थोडंसं सुकू द्यायचंय. आता पूर्णपणे देखील सुकू नाही द्यायचं. थोडंसं आपल्याला ते असं वाटलं की सुकत आलेलं आहे तर लगेचच आपण त्याला ते धुवून टाकायचं. तर याला मी आता हवेखाली 10 मिनिटं राहणार आहे मी आणि त्यानंतर चेहरा आता मी धुवून घेतलेला आहे.
तर आता बघा 10 मिनिटांनी चेहरा धुतल्यानंतर हा बघा हा माझा चेहरा तर पूर्णपणे मला इतकं छान फ्रेश फील होतंय ना, तर फक्त थोडंसं सुकत आलं होतं. चेहऱ्यावर पाणी मारून चेहरा पुन्हा ओला केला आणि सर्क्युलर मोशनमध्ये हात फिरवून पूर्णपणे हा जो मास्क लावला होता तो पूर्णपणे मी काढून घेतलेला आहे आणि चेहरा इतका मऊ माझा वाटतोय ना आणि तितकाच मॉइश्चराइज देखील झालेला वाटतोय. तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी फेशियल करू शकता. बरं, याच्यावरच आपण थांबायचं नाहीये. आता हे झाल्यानंतर आपल्याला थोडीशी वाफ घ्यायची चेहऱ्याला. आता हे थोडंसं स्टीमर आहे तर मी थोडीशी वाफ घेते. 5 मिनिटं खूप झालं. तर 5 मिनिटासाठी मी चेहऱ्याला वाफ देऊन घेतली म्हणजे जे आपले चेहऱ्याचे जे होल्स असतात, पोर्स असतात तर ते पूर्णपणे ओपन होतील आणि आपला जो चेहरा, आपली जी स्किन आहे मस्तपैकी ब्रीथिंग करायला लागेल, श्वास घ्यायला लागेल आणि मस्तपैकी अशी बाउन्सी अशी स्किन आपल्याला थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल. तर आता हा मी छान असं स्टीम घेतलं आणि आता पूर्ण चेहऱ्याला असं घाम आल्यासारखं झालं होतं. तर मी परत चेहरा पुन्हा कोरडा करून घेते. आता मी चेहरा धुतलेला नाहीये, फक्त वाफेमुळे जे चेहऱ्याला असा घाम आला होता तर तो पूर्णपणे कोरडा करून घेतलाय. आता हे जे पोर्स ओपन झालेले आहेत ना स्किनचे, चेहऱ्याचे, तर ते आपल्याला पुन्हा बंद करून घ्यायचे आहेत. वाफ घेतल्यामुळे हे पोर्स ओपन होतात. मस्तपैकी ब्रीथ करायला लागते आपली ही जी स्किन आहे ती. तर आता याला बंद करण्यासाठी, हे जे पोर्स ओपन झाले त्याला बंद करण्यासाठी गुलाबजलचा वापर करणार आहे मी ॲज अ टोनर म्हणून. थोडंसं गुलाबजल हातावर घेतलंय आणि ते अशा पद्धतीने टॅप-टॅप करत डॅब-डॅब करत आपल्याला अशा पद्धतीने स्किनवरती लावून घ्यायचंय. तर व्यवस्थित लावलं की ते पूर्ण आपली स्किन जी आहे ना ते गुलाबजल पूर्णपणे शोषून घेतं आणि 1 ते 2 मिनिटांमध्येच पूर्णपणे चेहरा आपला ड्राय व्हायला लागतो. पूर्णपणे ॲब्झॉर्ब करून घेतं आपला चेहरा, आपली स्किन. तर ते हे झालेलं आहे आणि आता मी थोडंसं 2 ते 3 मिनिटासाठी हवेखाली बसलेली आहे आणि आता यावरती आपल्याला लगेचच मॉइश्चरायझर लावून घ्यायचंय. इतकं छान फेशियल वगैरे केलेलं आहे तर घरातच आपण काय करायचं, पुन्हा चेहरा मॉइश्चराइज होण्यासाठी मॉइश्चरायझर मी इथे लावून घेते. तर पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर लावून घेतलंय, जास्त नाही लावलंय, थोडंसंच लावलंय आणि ते पुन्हा सर्क्युलर मोशनमध्ये व्यवस्थित मी लावून घेते. आता मॉइश्चरायझर लावल्यामुळे पुन्हा चेहरा आपला मॉइश्चराइज होईल आणि बघा इतकी बाउन्सी स्किन तुम्हाला मिळेल ना, उजळ नितळ अशी त्वचा आणि असं वाटेल की खरंच आपण काय बाहेरून फेशियल वगैरे करून आलोय की काय. आणि खरंच एकही पैसा खर्च न करता घरातल्या घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यातून आपण असं हे घरच्या घरी फ्रूट फेशियल तयार केलेलं आहे आणि ते करून देखील घेतलेले, त्याचा डेमो मी तुमच्या समोर दाखवलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही फ्रूट फेशियल करू शकता. ज्यावेळेस समारंभ वगैरे असतात, लग्न समारंभ, वेगवेगळे कार्यक्रम, तर त्याच्या 1 दिवस आधी तुम्ही 1 ते 2 दिवस आधी अशा पद्धतीचं फेशियल तुम्ही करू शकता. आता हे मॉइश्चरायझर मी व्यवस्थित लावून घेतले. आता पुन्हा मी थोड्या वेळ हवेखाली बसते आणि मग नंतर थोडंसं शेवटी मी तुम्हाला दाखवते. तर आता हे सगळं झालेलं आहे माझं. चेहरा स्क्रबिंग करत असताना आपण तो जो स्क्रब तयार केला होता, मिक्सचर तयार केलं होतं, तेच मिक्सचर थोडंसं ओठावर देखील आपण फिरवू शकतो. त्यामुळे काय होईल, ओठांना आलेला काळपटपणा वगैरे जो असेल तो पूर्णपणे निघून जातो आणि ते जे आपण पॅराशूट ऑइल म्हणजेच कोकोनट ऑइल आणि गुलाबजल जे घातलं होतं त्यामुळे आपले ओठ खूप छान असे मऊ मुलायम असे दिसतात. तर हा बघा हा माझा चेहरा. तर आता हे झालेलं आहे माझं पूर्णपणे फेशियल. आता थोडंसं ओठांना देखील मी स्क्रब केलं होतं, तर ओठांना देखील आपल्याला मॉइश्चराइज करायचं आहे. थोडेसे केस मी बांधून घेते आणि ओठांना आपण वॅसलीन किंवा लिप बाम वगैरे लावू शकतो. तुम्हाला जर माझं कंटेंट आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि हो, पहिल्यांदाच जर माझ्या व्हिडिओवर आले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. अशाच प्रकारचे घरगुती माझे वेगवेगळे होम रेमेडीज मी तुमच्याशी शेअर करते. स्किन केअर रुटीन, हेअर केअर रुटीन सोबतच माझं डेली रुटीन मी तुमच्याशी शेअर करते. तर माझं हे कंटेंट जर तुम्हाला खरंच मनापासून 1% जरी आवडलं ना, तर खूप मेहनत असते ह्या सगळ्या पाठीमागे. हे कंटेंट जर 1% जरी आवडलं तर नक्कीच लाईक करा. तर हा बघा माझा फायनल लुक आणि खूप छान अशी बाउन्सी स्किन वाटते आणि वाटतंय खरंच असं फेशियल वगैरे करून आल्यासारखं. फक्त आपण पार्लरमध्ये जेव्हा जातो त्यावेळेस ते वेगवेगळ्या मशीनने आपल्याला मसाज देतात, पण आपण इथं कुठलीही मशीन न वापरता जे काय केलेलं आहे ते फक्त हाताने मसाज दिलेला आहे. तर हा आहे शेवटचा माझा लुक. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुन्हा. बाय बाय.